हॅलो. नमस्ते, बोला ना, कोण आहे? मुस्तीवरनं बोलायला लागलो मी अरबाज फुलारी. कुठून? मुस्ती सोलापूर, दक्षिण सोलापूर जिल्हा, इटकलच्या बाजूला गाव आहे. हा हा, बोला बोला, काय विषय? बरं, आपली पिकअप आहे माल वाहतूक. बर बर जर आरटीओच एक लई तकलीफ व्हायला लागली. बर बर काय कशा करताना काय आहे पिकअप मध्ये? पिकअप मध्ये काय असं माल आहे आपलं कंटिन्यू तरकारीचे हिजे तिचे जे पण लोकल भाडे लागतात ना, हम्म, सोलापूर, इटकल, सोलापूर, तुळजापूर शेतकरीचे माल होते मागतो आपण कंटिन्यू. हम्म. मग ते आपण कंटिन्यू गाडी भरते. आरटीओच लई त्रास द्यायला लागले सगळ्याच गाडीला. समजाच किती पण होते आपल्या तुळजापूर जिल्ह्यात, परत अजून सोलापूर जिल्ह्यात किती पण गाड्या आहेत ना, समजे जणला तेच त्रास व्हायला लागला आरटीओच. बरं, कंटेनर आहे की पिकअप आहे? पिकअप आहे, पिकअप, लहान पिकअप. बर बर मग नेमकं काय माल आहे त्याच्यामध्ये? नेमकं असं तरकारीचे हिजे जे माल आहे ते आपण काय केलं, सोलापूरमध्ये एक तारीख घ्यायला लागला. समजा असं ड्रायव्हर भेटून एकत्रित होऊन तारीख घ्यायला लागला एक रॅली काढायसाठी, बर बर मीटिंग बसवासाठी. हा हा मग तेच त्याच्यासाठी लावलं. ते आरटीओच लई त्रास व्हायला लागलं. बर बर आरटीओ काय म्हणतात? जो काय ओव्हरलोड गाड्या सोडतच नाही अजिबात. आपण ओव्हरलोड भरल्याशिवाय तर आपल्या गाड्या चालत नाही ती अजिबात. अजून 1500 किलो मालाला शेतकरी तेवढं भाडं देत नाही जेवढं पाहिजे आपल्याला. मग आपल्याला 2, 2.5 टन, 3 टन आपण माल भरल्याशिवाय तर भाडंच भेटत नाही आपल्याला. पिकअप मध्ये किती लोड म्हणजे आहे अवेलेबल आता सध्या? अवेलेबल सध्याला आता तिचं पाशिंग 1100-1200 किलो कंपनी थ्रू पाशिंग येत आहे. मग 1100-1200 किलो आपण माल भरलो ना, गाडी सोडत नाही. आपलं शेतकरी भाडं देत नाही तेवढं 1100-1200 किलो मालला. मग तेवढं भाडं देत नाही, मग मला सांगा त्यांच्याशी बोलून घ्यायचं ना, की बाबा आरटीओ फाईन वगैरे मारतात ओव्हरलोड गाड्यांना. त्रास तुम्हाला नव्हतोय हा? मग त्याचं त्याचं शेतकऱ्यांना सांगायचं, जर ऑर्डरवर गाडी मी भरतोय, पुढे आरटीओने अडवलं, कधी पकडल्या, फाईन वगैरे मारले, ज्याची जिम्मेदारी तुम्ही घेत असाल तर बघा, मी माल भरतोय, असं सांगून बोली करून गाडी हे करायचं ना. नाही सचिन भाई. जीव तुम्ही धोक्यामध्ये टाकताय ना. कसं आहे का, पण गाडी भरावंच लागेल की, आपल्या धंदे तर सोडून बसायला येत नाही असं. बरं असं का? शेतकरी आता 2-2.5 टन माल भरल्यावर तेव्हा सोलापूर ते इटकल 1500-2000 भाडं देणार. नाही मला 1000-1200 किलो माल भरल्यावर भाडं पण देत नाही तेवढं. मग ते आरटीओ धरलं एखादा नाही, गाडीवर काट्यावर न्यायला लागले 20-20, 25-25, 30-30 हजार रुपये दंड मारायला लागले जागेवरती. ऑनलाईन मारतात की ऑफलाईन? जागेवर लगेच हार्ड कॅश भरावंच लागेल. नाही मात्र डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनला नेऊन जमा करता डायरेक्टली. आता मी मागच्या महिन्यातच 26,000 रुपये फाडला जागेवर. मग आता आम्ही समजे ड्रायव्हर मिळून एकत्रित होऊन एक मीटिंग घ्यायचा सोलापूरमध्ये. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी काय म्हणतोय, तुम्हाला पावती वगैरे काय देतात की नाही? पावती वगैरे देतात. पावती देतात, पावतीचा काय विषय नाही. पण असं 1 महिना फक्त आम्हाला सूट आहे. मग अजून परत 1 महिन्यानंतर आम्ही एखादा ओव्हरलोड भरला म्हणता अजून 25-26,000 रुपये दंड फाडता जागेवर. बर असं का? अच्छा अच्छा, चालेल चालेल. मी काय म्हणतोय, जेवढे पण तुम्ही म्हणजे असाल ओव्हरलोड म्हणजे गाडी भरणारे ड्रायव्हर वगैरे, तर तुम्ही एक विचार करा, मीटिंग वगैरे घ्या. मग हा त्या विषयानं तुम्हाला फोन केलो की एखादा मीटिंग असली तर तुम्हाला कॉल करतो मी. हा, अच्छा अच्छा, मीटिंग वगैरे घ्या. मग तिथे मग आपण तुम्ही काय बघा, बोला ड्रायव्हर लोकांचं कसं काय, हो आणि त्यावरती कुठे काय मार्ग काढायचा आपण आवर्जून काढू. वाटल्यास एक निवेदन पण तिथे देऊ. हो चालतंय तसं करू मग. हं? त्याबद्दलच तुम्हाला फोन केला. तुम्ही एखादा आमची तारीख आता 1-2 दिवसात फिक्स होणार आहे. हा. मग त्यावेळेस तुम्हाला फोन करतो सचिन. हो, चालतंय हो ना. चालतंय ठीक. ओके, फोन करा मला. हो चालतंय. हो.